पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिरपूर हादरले। प्राध्यापक दाम्पत्याच्या घरातून 50 तोळं सोनं चोरी। भर दिवसा घरफोडी। प्राध्यापकाच्या घरातील लॉकर फोडून लाखोंचा ऐवज लंपास। शिरपूर शहरातील काजीनगर परिसरात भर दिवसा धाडसी घरफोडीची घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आरसी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर भूषण पाटील आणि प्राध्यापिका पूजा पाटील यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य करत तब्बल 50 तोळ्यांहून अधिक सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर भूषण पाटील आणि पूजा पाटील हे दोघंही कामानिमित्त घराबाहेर गेले होते। यात संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर घरातील कपाटातील लॉकर फोडून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले। विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये संशयित चोरट्यांच्या हालचाली स्पष्टपणे दिसून येत असल्याची माहिती मिळाली आहे। चोरीची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केलाय। भर दिवसा घडलेल्या या धाडसी घरफोडीमुळे शिरपूर शहरातील नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। दरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे मोठे आव्हान आता शिरपूर पोलिसांसमोर उभं राहिले। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। मी प्राध्यापक डॉक्टर भूषण पाटील आणि माझी मिसेस पूनम पाटील, आम्ही दोघेही आरसी पटेल इंजिनिअरिंग कॉलेजला सर्व्हिसला आहोत आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही शिरपूर म्हणजे आमचं 30-35 वर्षापासून शिरपूरमध्ये राहणं आहे। पण झालं काय, आम्ही नवीन एरिया काजीनगर म्हणून आहे त्या ठिकाणी आमचं नवीन घर बांधलं। तर कॉलेजच्या जवळ असल्यामुळे आम्हाला ते सोयीचं होतं म्हणून आम्ही तिथं गेलं। पण झालं काय, आज दुपारी जवळजवळ 11:15च्या टायमिंगमध्ये आमच्या घरात चोरांनी एंट्री केली। म्हणजे बाहेर गेटला कुलूप होतं, पण गेट ओलांडून त्या व्यक्तीने, चोराने मधलं कुलूप जे होतं त्या दोघं फाट्यांचं, बाहेरचं पण आणि मधले कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि डायरेक्ट सरळ बेडरूममध्ये असलेल्या कपाटांचे पूर्ण लॉकर्स तोडले सगळे घेऊन। म्हणजे जवळजवळ साधारणतः तो माझ्या आजच्या म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठं म्हणजे काहीच राहिलं नाही घरातनं। म्हणजे जवळजवळ पूर्ण गोल्ड जितकं पण होतं आजपर्यंत आम्ही जमवलेलं माझ्या लग्नाचं सगळं काही ते घेऊन चालले गेलेले आहेत आणि त्या फुटेजमध्ये त्याचं क्लिअर दिसते। मोठी एक पिशवी पण दिसते आणि त्या पिशवीमध्ये जवळजवळ म्हणजे घरात जेवढंही सोनं होतं, काही आमचे ऑर्नामेंट्स आणि देव पण होते, तर ते सुद्धा तिच्या सोबत चालले गेलेले आहेत। आणि तो व्यक्ती साधारणतः एक मध्यमवर्गीय म्हणजे साधारणतः 28, 29, 30च्या रेंज मधला असावा आणि त्याच्यासोबत एक मोटरसायकलवर गळ्यामध्ये रुमाल टाकलेला होता भगव्या कलरचा। आम्हाला असं वाटलं, म्हणजे फुटेजमध्ये असं दिसतंय आणि आजूबाजूच्या लोकांशी बोलल्यानंतर असं कळतंय की आजूबाजूला बांधकामाला आलेले काही कारागीर असतील बुवा, म्हणून त्याच्यावर कोणी काही शूट घेतला नाही। पण म्हणजे आजपर्यंतच्या याच्यातनं ही सगळ्यात मोठी घरफोडी दिवसाला झालेली आहे, रात्रीची वेळ नसताना। म्हणजे हे खूप मोठं चॅलेंज आहे आता। मग मला सरांनी पण बोलवलं, मी PI सरांशी आणि त्यांच्या टीमशी पण बोललो, त्यांना फुटेज पण दिले, त्यांचा तपास जोरात चालू आहे। त्यांनी मला अश्युरन्स दिलंय की आम्ही आमच्या साईडने जितका वेळ कमी वेळात ट्रॅक करता येईल। ते म्हटले की आम्हाला प्रॉब्लेम फक्त MP बॉर्डरमुळे येतोय की काही वेळेला ते क्रॉस झाले असतील, तर तरी त्यानुसार ते प्लॅनिंगने जर झालं लवकरात लवकर तर ते त्याचा न्याय निवाडा करतील। म्हणजे खूप आहे आता, म्हणजे तुम्हाला एवढं सांगू शकतो मी की साधारणतः 50 तोळ्याच्या आसपास ते होतं गोल्ड। म्हणजे माझ्या लग्नाला जवळजवळ 20-25 तोळे होतं आणि त्याच्यानंतर मी 20 वर्षात आम्ही नवरा बायकोने दोघांनी पैसे जमवून पण ते खूप सारं गोल्ड जमून ऑर्नामेंट्स बनवलेले होते, जेणेकरून त्याचा मल्टीपर्पज संकटाच्या वेळी आपल्याला त्याचा यूज करता येतो, बँकेत ठेवून लोन घेता येतं म्हणून। पण योगायोगाने आमच्या घरात 1 तारखेला लग्न होतं म्हणून ते आम्ही घरातच ठेवलं आणि ते योगायोग असा झाला की कालपर्यंत आम्हाला सुट्टी होती, आज कॉलेज चालू झाले आणि नेमके आज आम्ही 10 वाजता गेलो आणि जवळजवळ 11:15 ते 11:55च्या टायमिंग मध्येच ही सगळी घटना घडली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।